सांगली जिल्हा मातंग समाजाने दिला महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा। सांगलीत पृथ्वीराज बाबा पाटील यांना 25,000चे मताधिक्य देऊन विजयी करणार। संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडत आहे। या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उभे आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहेत। महाविकास आघाडीने आम्हाला आश्वासित केलेले आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जातीनिहाय जनगणना पूर्ण केली जाईल। त्याचबरोबर लोकसंख्येनुसार आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल। शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ लहुजी बाबा यांच्या मानवतावादी समतावादी विचाराने महाविकास आघाडी काम करेल। निवेदनात असे म्हटले आहे की सांगली जिल्ह्यातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये मातंग समाजाच्या चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने संधी देणे, शासन प्रशासकीय समितीवर नियुक्ती करणे, सांगली शहरातील पुष्कराज चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अधिकृत मान्यता देणे, त्याचे सुशोभीकरण करणे। सांगली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरात अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला आणि नावलौकिकाला शोभेल अशी सर्व सोयींनी युक्त भव्य स्मारक उभा करणे। सांगलीच्या ग्रामीण भागातील मातंग समाजामध्ये सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका स्थापन करण्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देणे, मातंग समाजाच्या शहरी ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे, या प्रमुख मागण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीस जाहीर पाठिंबा देत आहोत। आणि सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गेली 10 वर्ष अखंडपणे सर्वसामान्य माणसाची जिद्दीने धाडसाने कार्यरत राहून मन जिंकणारे आणि खऱ्या अर्थाने सांगलीचा आवाज म्हणून असलेले माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना किमान 25,000चे मताधिक्य मिळवून देण्यासाठी मातंग समाज जीवाची बाजी लावेल। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी मातंग बंधू भगिनींनी ताकदीने प्रचारात सहभागी व्हावे असे आवाहन मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, प्राध्यापक राम कांबळे, शिवसेना उभाटाचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर, प्राध्यापक लक्ष्मण मोरे, डॉक्टर नामदेव कस्तुरे, आकाश तिवडे, मेजर सचिन केंचे, हरिपूर, संतोष सदामते, विक्रम मोहिते, नांद्रे, तानाजी आवळे, बुधगाव, इसाक घाडगे, माधवनगर, राहुल साठे, कर्नाळ, अतुल आवळे, सांगलीवाडी, करण बिरणे, धामणे, सुनील देवकुळे, माधवनगर, इसाक घाडगे, माधवनगर, वैभव सपकाळ, चिंतामणीनगर, महेश सकटे, इंदिरानगर, सुनील आवळे, बुधगाव, नेताजी आवळे, बुधगाव, श्रीकांत साठे, संजय नगर, अर्जुन कांबळे, गॅब्रियल तिवडे, अशोक वायदंडे, सतीश लोंढे, ज्ञानेश्वर केंगार, राहुल वायदंडे, शांतीनगर, सावंता माने, लीना यादव, उदय भोसले, निलेश मोहिते, दादासाहेब कस्तुरे, कपिल मगदुम, सूर्यकांत लोंढे, मंगेश वाघमारे, आदर्श मोरे, हर्षल मोरे, अवधूत सदामते, विनोद आवळे, विशाल मोरे, महेश सकटे, संजय लोखंडे, जितेंद्र हेंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते। त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला, परंतु सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जे उभे असणारे पृथ्वीराज बाबा यांना मातंग समाजानं जाहीर पाठिंबा देऊन त्यांना 25,000चं मताधिक्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर 2024ला जी लोकसभा झाली, त्या लोकसभेमध्ये जे अपक्ष उमेदवार विशाल पाटील होते ते काँग्रेसचेच उमेदवार म्हणून काँग्रेसच्या सगळ्या मतदारांनी विशाल पाटलाला प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलं। पण 2024ची जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा असताना विशाल पाटलांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता, पाठिंबा द्यायला पाहिजे होता। पण त्या मतदारसंघातील तमाम काँग्रेसच्या मतदारांचा विशाल पाटलांनी फार मोठा अपमान केलेला आहे आणि म्हणून या विधानसभेमध्ये जे रितसर काँग्रेसच्या वतीनं तिकीट घेऊन उभे राहिलेले आमचे पृथ्वीराज बाबा यांच्याच पाठीमागे काँग्रेसचे सगळे मतदार उभे राहतील, त्यांना मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे। खरं तर अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील निवडून आले, तोच फॉर्म्युला अपक्षाचा पुढं करून वहिनींना निवडून आणण्याचा प्रयत्न विशाल पाटील करतायत। ते त्यांचा प्रयत्न कधीही सक्सेस होणार नाही, कारण
आम्ही जे विशाल पाटलांना मतदान केलं ते अपक्ष म्हणून मतदान केलेलं नाही, ते काँग्रेसचेच म्हणून आम्ही मतदान केलं. असं असताना अधिकृत उमेदवाराला, काँग्रेसच्या उमेदवाराला विशाल पाटील जे विरोध करतायत त्याचा मी जाहीर निषेध करतो म्हणण्यापेक्षा ते अपक्षाचा फॉर्म्युला या विधानसभेमध्ये चालणार नाही. ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि महाविकास उमेदवार पृथ्वीराज बाबा आहेत, त्यांनाच आम्ही 25,000च्या मताधिक्यानं निवडून देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढतायत त्या सर्वच उमेदवारांना आज तमाम जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्याबद्दल मी समस्त मातंग समाजाचे नेते, मातंग समाजाचे प्रतिनिधी, मातंग समाजाचे कार्यकर्ते आणि मातंग समाजाचे माझे बंधू भगिनी यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मातंग समाजाने अगदी इष्ट अशा मागण्या आम्हाला सर्वांनाच निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सांगलीमध्ये निर्माण करणं, सांगलीमध्ये असणारा अण्णाभाऊ साठेंचा जो कर्मवीर भाऊराव पाटील चौकातला पुतळा आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडं त्याला अधिकृत सर्व स्थान निर्माण होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे असेल, मातंग समाजातल्या महिलांना रोजगार मिळण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करणं, मातंग समाजाच्या स्मारकामध्ये त्यामध्ये सुसज्ज लायब्ररी आणि अभ्यासिका निर्माण करणे असे एक विविध त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. आणि मी नेहमीच चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मातंग समाज असेल, मागासवर्गीय सर्व घटक असेल, त्यांच्या प्रश्नावर लढत आलोय. त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील, जे जे उत्सव असतील या महामानवांचे, त्यावेळी आनंदाने सहभागी होणं आणि माझ्या तोरेने सर्वतोपरी मदत करण्याचं एक अंगीकृत मी गेले 10 वर्ष करत असल्यामुळं हा समाज माझ्याशी जोडला गेलेला आहे. इथले प्रमुख नेते माझ्याशी जे ऋणांबंध निर्माण झाले त्यातून मला त्यांनी या ठिकाणी आश्वस्त केलं की सांगली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीनं 25,000चं मताधिक्यतेने देण्याचं जाहीर केलंय. मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.